नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दृष्टीहीन पूनमने मिळवले 10वीत यश। या प्रसंगी तिला दिव्यांगांनी दिल्या शुभेच्छा। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात राहत असलेली म्हातवली ग्रामपंचायतीमधील दृष्टीहीन पूनम भगवान सासाणे हिने मिळवले 10वीच्या परीक्षेत 60% गुण। घरची परिस्थिती बेताचीच असूनही तसेच तिच्या डोक्यावर ना बाबांचे छत्र, आई आणि आपल्या मोठ्या बहिणीसह ती जगत आहे हलाखीचे जीवन। आई घरकाम करून आपल्या 2 मुलींचा उदरनिर्वाह करत आहे। पूनम सासाणेच्या यशाची दखल दिव्यांग सामाजिक संघटना उरण यांनी घेतली आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेले। तिला मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू दिव्यांगाच्या सहकार्याने तिला देण्यात आल्या आणि तिच्या यशाच्या आनंदात ते सहभागी झाले। यावेळी तिच्या कुटुंबासोबत दिव्यांग सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी चर्चा करत असताना असे जाणवले की पूनम सासाणे ही दृष्टीहीन असून तिने सर्वसामान्यांच्या शाळेत जाऊन 60% गुण मिळवून यश मिळवले। पूनम ही दृष्टीहीन असूनही तिच्या आत्ताच मेंदूमध्ये गाठी झाल्यामुळे आत्ताच तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे। सदर शस्त्रक्रिया तिच्यावर 3 वेळा झाली आहे। इतका त्रास सहन करत पूनमने आपल्या शिकण्याची जिद्द कायम ठेवत अभ्यास केला। पूनमला अभ्यासाबरोबरच गायनाचीही आवड आहे। पूनमच्या आईने जया सासाणे यांच्यासोबत संवाद साधला असता पूनम अभ्यासात हुशार, त्याचबरोबर तिला गायनाचीही आवड आहे। पूनमला प्रोत्साहन देणारी तिची आई जया सासाणे, तिची मोठी बहीण आरती सासाणे आणि पूनमच्या आईची मैत्रीण त्यांना जी प्रत्येक वेळी सहकार्य करत आहे त्या वर्षा द्वारकानाथ म्हात्रे या 3 महिला पूनमला प्रोत्साहन देतात। पूनमची शिकण्याची जिद्द पाहून आईच्या मैत्रिणीने वर्षा म्हात्रे यांनी पूनमच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिच्या कुटुंबासकट तिला घरी ठेवून घेतले। पूनम सासाणेच्या यशाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। सलाम या दृष्टीहीन पूनमच्या जिद्दीला, कारण जे सामान्य मुलांना जमत नाही ते या दृष्टीहीन पूनमने करून दाखवले आहे। परिस्थिती अतिशय हलाखीची असून आणि डोक्यावर बापाचे छत्र नसतानाही आईने घरकाम करून मुलीला जे संस्कार आणि अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले आहे त्याबद्दल सलाम त्या आईलाही। तिच्या आईसोबत संवाद साधताना आईचे एकच म्हणणे आहे की पूनमचे स्वप्न आहे की तिला खूप शिकायचे आहे, त्याचबरोबर गायनात पुढे जायचे आहे, तर यासाठी तिला शासनाकडून सहकार्य मिळावे हीच अपेक्षा आहे। तिच्या घरी तिला शुभेच्छा देण्यासाठी दिव्यांग सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील बरोबर संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते। तसेच त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार रणिता ठाकूर याही उपस्थित होत्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। कशा प्रकारे तिला सहकार्य करतेस? एवढी आपली दिव्यांग बहीण आहे तरी पण तुला म्हणजे तू कशा प्रकारे तिला सपोर्ट करतेस किंवा सहकार्य करत असत? शिकवते मी तिला, अभ्यास वगैरे घेते तिचा। ती पण खूप मेहनत करते स्वतःहून। तिला दिसत आहे मी काहीतरी बनवून दाखवेल म्हणून। गाण्याची आवड आहे। हो काय? बनायचं तिला। अरे वा, छान। पण नक्कीच मला हे खूप अभिमान वाटते की आपल्या उरण तालुक्यातील एक दिव्यांग मुलगी जिने 60% म्हणजे 60% पाडून जी गवगवीत यश मिळवले आणि त्या तिच्या यशामध्ये तुम्ही बहीण, आई चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहात आणि हे तुमची एक म्हणजे चांगल्या प्रकारची यशोगाथा आमच्या प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोचावी यासाठी आम्ही दिव्यांग सामाजिक संघटनेचे सर्व सदस्य आलेलो आहोत। तिच्या नाव काय? पूनम सासाणे हिच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तिच्या यशामध्ये तुम्ही सर्व कुटुंबाने तिला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल ही तुमचं खूप म्हणजे कौतुक वाटतं। कारण प्रत्येक दिव्यांग कुटुंबातील सदस्याने जर आपल्या दिव्यांग सदस्याला जर सहकार्य केलं तर नक्कीच पूनम सारखे यश प्रत्येक दिव्यांग मुलगा किंवा प्रत्येक दिव्यांग कुटुंबातील सदस्य मिळवू शकेल। थँक्यू। कुटुंबाला तुम्ही एक म्हणजे त्या पूनमच्या आईची मैत्रीण आहात आणि तुम्ही एवढा चांगला सहकार्य करता, तर तुम्हाला काय वाटतं या कुटुंबाबद्दल? मला या कुटुंबाबद्दल अभिमान आहे की ती एवढी म्हणजे घरकाम वगैरे करून सुद्धा स्वतःच्या मुलीकडे स्वतःच्या जीवापेक्षा जास्त लक्ष देते। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिची काळजी घेत राहते। तशीच तिच्या बहिणीबद्दल सांगेन की जे काही तिने हॉस्पिटलला धावली, सगळं केलं ते तिनेच सर्व केलं। गेल्या ऑपरेशनच्या वेळेला पण, ह्या ऑपरेशनच्या वेळेला पण जे काय आहे ते तिचा आम्हाला अभिमान आहे त्याच्याबद्दल। जे मुलांनी करावं ते ती करते।
एक मुलगा म्हणून त्यांची बहीण, मोठी बहीण. नाहीये, तिचे वडील 2 महिन्याचे असताना वारले. एक दुःखद बातमी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते बहीण असताना तिच्यासाठी खूप करते. आई तर करते आईच्या परीने, आणि बहीण एखाद्या मुलाप्रमाणे एखाद्या वडिलांची आणि मुलाची, भावाची सर्व जागा ती सांभाळते. ओके. पूनम ससाणे जी आपली 6 म्हणजे आपली जी दिव्यांग सहकारी आहे पूनम ससाणे, तिची एक जिद्द आहे अभ्यासाबद्दल. तर ती 10th मध्ये 60% मिळवले, 60% मिळवले. तर तिच्या यशाबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटेल? मला अभिमान वाटतो की जशी माझी मैत्रीण आहे तशीच मी तिला माझी पण मुलगी समजते. तर मला खूप अभिमान आहे तिच्याबद्दल. तिने एवढे मिळवले 60%. कारण दिव्यांग असताना आणि एवढ्या आजाराचं स्वरूप असताना एवढे मिळाले ही चांगली गोष्ट आहे. आणि दिव्यांग असताना एवढे मिळवले ते सामान्य मुलं सुद्धा कधी कधी दुर्लक्ष करून नाही. छान ताई, असं केलं. थँक्यू.